ते तुम्हाला होम टूरच्या व्हिडिओमध्ये दिसेलच। तर चला आता किचन बघूयात कसं आहे। तर इकडनं जे आहे ते चालू होतं, किचनला डोर वगैरे काही नाहीये, ओपन किचन आहे असं। तर चला हॅलो, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी रेडी झाली आहे कारण मी तुम्हाला देते आज माझा किचन टूर। माझं किचन कसं आहे हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। खरं तर मला म्हणजे असा विचार होता अगोदर की अगोदर पूर्ण होम टूर द्यावं आणि नंतर किचन टूर द्यावं, पण होम टूर देण्यासाठी ना अजून थोडासा वेळ लागेल। तर तो का लागणार आहे ते होम टूरच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे सांगेलच तुम्हाला, तेव्हा कळून जाईल की मी का लेट केलाय तो व्हिडिओ। त्यामुळे मग आता विचार केला की किचन टूरचा जो व्हिडिओ आहे तो शूट करून घेते आणि तो तुमच्यासोबत शेअर करते। रात्रीचे 10 वाजलेत आणि 10 वाजेला मी हा व्हिडिओ शूट करायला घेतलाय। खरं तर मला या व्हिडिओ म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो शूट करण्यासाठी ना विजयची हेल्प लागणार होती, कारण मी एकटीने जर शूट करायचं झालं असतं किचन टूर जो आहे तो, तर मला फक्त म्हणजे तुम्हाला असं बॅक कॅमेऱ्याने दाखवावं लागलं असतं, इकडे हे ठेवलंय तिकडे ठेवलंय। पण जर कुणी असलं असतं म्हणजे असं कॅमेरा पकडायला तर मी सांगू शकते की हा इथे असो तिथे तसो। सो तो जरा व्हिडिओ व्यवस्थित होईल, त्यामुळे मग म्हटलं आता शूट करून घेते। ऑफिसवरून आज लवकर आली होती, पटकनच आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे सर्व आवरून झालंय आणि मी सुद्धा रेडी झाली आहे। तर मी साडी वेअर केली आहे, पुढे तुम्हाला कळेलच। ड्रेस वेअर करूनच हा जो व्हिडिओ आहे तो शूट करणार होते, पण म्हटलं चला आज थोडंसं रेडी होऊयात आणि किचन टूरचा व्हिडिओ शूट करूयात, म्हणजे मी पण छान दिसेल आणि माझं किचन पण छान दिसेल। सो चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर इकडनं किचनची एंट्री होते, म्हणजे किचन इथून स्टार्ट होतं, तिकडनं हॉलचा दरवाजा आहे। तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हॉलच्या त्या दरवाजा एक्झॅक्ट समोर इकडे किचन आहे आणि तिकडे टीव्ही वगैरे लावलेला आहे, ते तुम्हाला होम टूरच्या व्हिडिओमध्ये दिसेलच। तर चला आता किचन बघूयात कसं आहे। तर इकडनं जे आहे ते चालू होतं, किचनला डोर वगैरे काही नाहीये, ओपन किचन आहे असं। तर चला, तर इथनं एंट्री केली की स्टार्टिंगला फ्रीज आहे। माझं किचनला जरासं छोटं आहे पण छान आहे, मला खूप आवडतं आणि छोटं असल्यामुळे ना जरा थोडीशी जागेचा प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे फ्रीज इथे ठेवलंय आणि येण्या जाण्यासाठी फक्त एवढीच जागा होती। तुम्ही बघू शकता ही जागा। अगोदर रॅक मी इथे ठेवलेला, पण त्या रॅकने एकदम समोर येऊ लागलं, त्यामुळे रॅक मी चेंज केलं, म्हणजे जागा चेंज केली, ते तुम्हाला पुढे दाखवतेच। तर इथे फ्रीज आहे, फ्रीज काही मी ओपन करून दाखवणार नाहीये कारण लगेच 1-2 दिवसामध्येच मी तुम्हाला फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो त्यामध्ये कळेल। आता खूप सर्व पसर आहे फ्रीजमध्ये, त्यामुळे ते इग्नोर करते। फ्रीजच्या वरती इकडे ब्रशचं जे आहे तो बॉक्स ठेवलेला, त्याच्यामध्ये सध्या आमच्या दोघांचेच ब्रश आहे कारण आई पप्पा इथे नाहीये, त्यामुळे दोघांचेच आहे। आणि इकडे हे प्लग वगैरे आहे। तर आता आपण ना माझं देवघर बघूयात आणि तिथून पुढे मग बाकीची सुरुवात करूयात। तर इकडे ना असं हे देवघर आहे माझं, म्हणजे अगोदर वेगळं देवघर होतं, हे जालन्यावरून आणलेलं आहे, आईकडे होतं ते। तर याला मला कलर करायचा, याचा पूर्ण कलर गेलेला आहे, त्याला काही मुहूर्त लागत नाहीये, पण तो कलर पण मी लवकरच करून घेईन। इकडच्या साईडला माझं रॅक आहे, चला तुम्हाला ते पण दाखवते। इकडे देवघरासाठी जागा होती, म्हणजे हे पूर्ण जे आहे ते देवघरासाठी सेक्शन बनवलेलं, पण रॅक मला तिथे ऍडजस्ट होत नव्हतं, त्यामुळे मी रॅकला इथे ऍडजस्ट केलंय आणि देवघर पण तिथेच आहे बाजूला, ते तुम्हाला मी दाखवते। इकडे ना या छोट्याशा जागेमध्ये मी हे सर्व काही ऍडजस्ट केलेलं आहे। इकडेच रॅक आहे, इकडे देवघर सुद्धा आहे आणि इकडे हा वरती जो बोर्ड आहे त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते मी काय काय ठेवलेलं। तर ही करडी आहे, आईने जालन्यावरून आणलेली, त्या मला बोललात की घटाच्या वेळी काम येईल, सो ती तशीच ठेवू। यामध्ये ना दारशिना आहे, म्हणजे खोकला लागल्यावर वगैरे पडजीब जे असतात ती दाबतात। यामध्ये ना ते काहीतरी तारा असं काहीतरी छोटंसं फळ आहे, ते कशासाठी तरी असतं मला नाही आठवतंय, आईलाच माहिती, ते आईनीच ठेवलेलं। तर इकडे हे असं आहे आणि हा जो सेक्शन आहे तर हा खूप छोटा सेक्शन आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे इकडनं एंट्री हा फ्रीज आणि इकडे हा सेक्शन, तर हा छोटासा सेक्शन आहे। इकडे आसन हँग केलेले, त्यावरतीच मी कॅलेंडर पण हँग करत होते, पण ते सध्या काढून टाकले कारण ते खूप विचित्र दिसू लागले त्यामुळे। आणि इकडे अशा प्रकारे मी रॅकवरती काही भांडे वगैरे ठेवलेले आहेत। पातेल्यात मध्ये ऍड करून मी असं एकावर एक टाकून ठेवलंय, कारण असं मोकळं जर ठेवलं असतं ना खूप जास्त पसारा झाला असता आणि ते काढता वेळी प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मग तुम्ही बघू शकता
या खाली नाही आहे, बट हे कुकरचे डबे आहे, त्याखाली एक पातेलं, परत त्याखाली एक पातेलं आणि तिकडे सुद्धा तसंच ठेवलेलं आहे. खाली जे टोपलं दिसतंय त्याच्या खाली लोखंडाची कढई, स्टीलची कढई आणि अल्युमिनियमची कढई, त्यानंतर एक चाळणी आणि टोपलं ठेवलेलं. तिकडे देवाचा तांब्या वगैरे ठेवते, कारण देवघर इथे असल्यामुळे मला ते तिथे लगेच घेता येतं. पलीकडे चॉपिंग बोर्ड आहे आणि लोखंडी तवा आहे, मागे पीठ भिजवण्याची परात आणि हे 2 कुकर, त्यावरती हे इकडे बघू शकता. तिकडे स्पून वगैरे ठेवलेत आणि इकडे असं छोटंसं काहीतरी आहे, वाट्या ठेवलेल्या इकडे वेगवेगळ्या 2. त्यानंतर हे अशा प्रकारे डब्बे प्लस किसणी आणि इकडे ही एक वाटी. आणि हे बघा, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मसाला भाजण्यासाठी ही लोखंडाची वाटी मी यूज करते, ज्यात खूप चांगला मसाला भाजला जातो. तर हे एक असं आहे खलबत्ता, प्लस इथे 2 ट्रे आणि ह्या छोट्या छोट्या ज्या आहेत त्या प्लेट्स. इथे तांबे आणि ग्लासेस वगैरे आहे. इकडे पण प्लेट, तिकडे मागे जे काही छोटे छोटे असतं चिमटा वगैरे ते सर्व लटकवलेलं. इकडे ताट, प्लेट आणि वरती इडली पात्र, आप्पे पात्र, मिक्सरचं भांड, मग वगैरे असं आहे. त्यानंतर इकडे बघू शकता, इकडे डोसा पॅन, सीझर आणि हा तडका पॅन, कारण हे मला रेग्युलर लागणार असतं त्यामुळे मी त्याला इथे समोरच ठेवते, म्हणजे मला पटकन घेता येतं. इकडनं ओटा स्टार्ट होतो, जो प्लॅटफॉर्म आहे किचन. इकडे मी माझा ॲप्रॉन ठेवते, म्हणजे मला भांडी घासताना, चपात्या वगैरे लाटताना ना माझा जो काही टॉप आहे ना तो इथं पोटावरती पूर्ण खराब होतो, त्यामुळे मला ॲप्रॉन लागतंच. आणि नॅपकिन्स पण असतात इथे, पण मी आता धुवायला टाकलेत. 1-2 जे आहेत ते बाकी ठेवून दिलेले आहेत. 2च सध्या यूज करते, त्यामुळे मग ते पण धुवायला टाकले. इथे हे ॲप्रॉन असतं. इकडे मिक्सर असतं. ह्याची जी ही पिन आहे ती मी रेग्युलर लावूनच ठेवते, कारण मला खूप घाई असते स्वयंपाकाची. सकाळी झालं, रात्री झालं ऑफिसमुळे, पण आता काढून ठेवली आहे. म्हटलं तुम्हाला दाखवताना जरा थोडंसं व्यवस्थित दाखव. तर इकडे मिक्सर असतं आणि हा जो ट्रे आहे तो माझ्याकडे ना भरपूर दिवसांपासून आहे. तर म्हटलं ह्याचा काहीतरी यूज करू आपण फेकून देण्यापेक्षा, कारण बरेच दिवस झाले मी यूज केला आणि नंतर मला बोर व्हायला लागलं. पण मला ते रॅक घ्यायचं आहे, मी लवकरच घेईन, बघू आता केव्हा मुहूर्त लागतो. तर चला या ट्रे मध्ये मी काय काय ठेवते ना हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर इथे चहा पावडर, त्यानंतर यामध्ये साखर असते, पण आता साखर पूर्ण संपली आहे आणि मला याच्यामध्ये फिलअप करायची आहे. बट आता बघू, आता लवकरच फिलअप करेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, उद्या सकाळी वगैरे. त्यानंतर इकडे इलायचीचं जे आहे छोटीशी काचेची डब्बी आहे, यात कंटिन्यू इलायची असते. इकडे हा मग आहे म्हणजे कप वगैरे, तो दुसरीकडे ठेवला ना तर मला फुटायची भीती वाटते, तर इथं कसं जरा सेफ राहतो. इकडे ही तेलाची बॉटल आहे आणि लायटर पण मी इथंच ठेवते माझं सर्व आवरून झाल्याच्या नंतर. हा छोटासा डब्बा आहे तेलाचा, जेव्हा आपण चपाती वगैरे बनवतो त्यावेळेस मी हा घेते. इकडे हा भाग जो आहे तो असा आहे, त्याच्या खालीच तुम्ही बघा इकडे डब्बे आहेत ठेवलेले. खालचा जो सगळ्यात मोठा डब्बा आहे त्यामध्ये ना बरंचसं काहीतरी सामान आहे. वरच्या डब्यामध्ये पिठं आहेत 2 ज्वारी आणि बाजरीचे. त्यानंतर इकडच्या डब्यामध्ये कडधान्य आहेत. त्याच्या खालच्या डब्यामध्ये डाळी आहे. हे 2 हंडे पाण्याचे आणि ते पातेलं जे दिसतंय त्यामध्ये पाणी तापवते मी. त्यानंतर इकडे बघू शकता जरा पसारा आहे, थोडासा इग्नोर करा, पण तरी मी तुम्हाला दाखवून देते. 2 सिलेंडर, एक जे चालू आहे ते मागच्या साईडला, त्याच्या पुढे हे एक सिलेंडर. ही जी पिशवी दिसते तुम्हाला, या पिशवीमध्ये ना मी सर्व अशा पिशव्या ठेवते जे मी मार्केटमध्ये वगैरे घेऊन जाते, त्या पिशव्या आहेत. इकडे तेलाची कॅन आहे, त्याला मी अशी कॅरी बॅग जी आहे ती घालून ठेवलेली, कारण आपण तेल ओततो ना तर ते कॅरी बॅग पुन्हा म्हणजे ते कॅन जी आहे ती तेलकट होऊन जाते, त्यामुळे ती कॅरी बॅग तशीच लावलेली. ही फळी आहे छोटीशी, त्या आई जालन्यावरनं घेऊन आलेल्या. आणि हे वरवंटा पण नाही म्हणता येणार किंवा मुसळ पण नाही म्हणता येणार, बट हे अशा प्रकारे आहे. तर आईने हे खलबत्तामध्ये कुटण्यासाठी आणलंय, पण मी याला काही यूज करत नाही त्यामुळे मी त्याचं साईडला ठेवून दिलेलं. तर जो ओटा आहे ना तो यल शेप मध्ये आहे आणि मला यल शेप मध्ये ओटा खूप आवडतो. एकदम असं छान पण दिसतो आणि सर्व जो पसारा आहे तो पण ऍडजस्ट होतो. आता क्लीन केल्यावरती मोकळं दिसतं, पण जेव्हा स्वयंपाक बनवते ना मी त्यावेळेला पूर्ण ओट्यावरती पसारा झालेला असतो. तर इकडे हा गॅस आहे. गॅसला मला असं वाटतं हा गॅस घेऊन आपल्याला किती 1.5 वर्ष झालं का, किती वर्ष झालं आपल्याला घेऊन, किती 1 का 1.5
हा झाले बहुतेक 1-2 वर्ष, मला आठवत नाही, पण हा गॅस घेऊन 1-2 वर्ष झाले आणि खूप छान आहे. मला ना घ्यायच्या अगोदर वाटत होतं की काचेच असल्यामुळे फुटायची वगैरे भीती, पण छान लागलाय मला. आणि इकडे बीके असा आहे, भाग्यश्री खंडागळे म्हणून. तर खंडागळे माझं माहेरचं सरनेम आहे, इकडचं टापरे आहे. सो मला हे लकीली लागलं आणि घरी आल्याच्या नंतर मला नाव लक्षात आलं. इकडे ना ही एक छोटीशी स्ट्रीप लावलेली मी, तुम्हाला दिसत असेल, ती लावून पण दाखवते. तर ही अशा प्रकारे स्ट्रीप आहे. म्हणजे जेव्हा मी किचन मधले व्हिडिओ शूट करते ना, तेव्हा थोडासा अंधार पडतो रात्रीच्या वेळेला, म्हणून मग ती स्ट्रीप लावलेली, थोडासा फोकस यावा म्हणून. तर ती मी आता चालूच ठेवते, थोडं काही फोकस मध्ये ऍडजस्ट करा तुम्ही, काही कमी जास्त झालं तर, कारण ना आता जे काही इकडचं दाखवणार आहे त्यावरती थोडासा अंधार पडेल. रिंग लाईट सुद्धा लावलेली मी, तरी पण मी ते चालू ठेवते. इकडे खिडकी मी बंद केलेली, बाहेरचा आवाज येईल म्हणून. एक्झॉस्ट तिथे आहे. त्यानंतर इकडे बघू शकता मी आत्ताच भांडे घासून ठेवले. तर हे भांड्याची जाळी जी आहे ती सध्या इथेच ठेवली, त्यातलं पाणी गळल म्हणून ते काही खाली ठेवलेलं नाहीये. इकडे हा फ्लॉवर पॉट आहे, मी ऑफलाईनच घेतलेला, मी ह्याचा सुद्धा शेअर केलं होतं, तो इथे ठेवला. मी मनी प्लांट लावला होता, तर तो कुंडीमध्ये लावला आणि त्याची वरची फांदी आहे ना, म्हणजे शेंडी, ती तोडून ह्या ग्लासमध्ये ठेवली, कारण इथे पण एक छान दिसतं. आणि इकडे मनी प्लांट लावलेला, तो पण छान प्रकारे ग्रो होतोय. इकडे कळशी पाण्याची आणि हा माठ. माठाचं असं होतं, आता हिवाळा असल्यामुळे खूप थंड पाणी होतं आणि स्वयंपाकाला माठातलं पाणी काही यूज करू शकत नाही, कारण खूप वेळ लागतो भाजी वगैरे बनवण्यासाठी, ते पाणी गरम होण्यासाठी. त्यामुळे मग इथे कळशी ठेवली, ती काही खाली ठेवली नाही, म्हणजे लगेच हातासरशीतनं मला पाणी जे आहे ते घेता येतं. तर तुम्हाला मी पुन्हा एकदा जो ओटा आहे त्याचं लुक दाखवते कसा आहे. तर हा अशा प्रकारे दिसतो, तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये वगैरे बघितला असेल, पण कुणी नवीन हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी हे असं ओट्याच्या खाली. त्यानंतर हा वाला जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा, इथे कांदे बटाट्याची जी जाळी आहे ती ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे पाट आहे आणि हा पिठाचा डब्बा. त्यानंतर हे वरती पीठ लावायला घेतलेलं ते एक. तर मी तुम्हाला ना याला थोडंसं साईडला सरकून दाखवते. ही चाळणी आहे जी मला कंटिन्यू लागते खाली, त्यामुळे मी ही एक वरतीच ठेवलेली, म्हणजे खाली यूज मध्ये ठेवलेली. आणि बाकी याच्यासोबतच्या अशा 2-4 चाळण्या आहेत ज्या वरती ठेवून दिलेल्या. तर हिला धुवून घ्यायचं राहिलेलं, तर कारण तिचा रेग्युलर यूज असल्यामुळे ती काही धुवून होत नाही. आणि इकडे ही लोणचाची बरणी आपण ती म्हणतो ती आहे. याच्यामध्ये ना सोयाबीनची डाळ आहे. तर हे इकडे अशा प्रकारे ठेवलेलं. आणि बेसिनच्या जे खालचा आहे, तर हा बेसिनचा जो एरिया आहे त्याच्या खाली ही टोकरी ठेवलेली, त्याच्यामध्ये निरम्याचं पॅकेट प्लस शॅम्पू. ही जी येलो कलरचा तुम्हाला छोटा डब्बा दिसतोय त्यामध्ये पितांबरी आहे. त्यानंतर तो दगड दिसतोय तो तवा घासण्याचा दगड आहे. स्प्रे बॉटल, आपला रिनाला, आणि त्यानंतर ऍसिड, हे अशा प्रकारच्या गोष्टी आहे. तर हा जो बेसिनचा एरिया आहे ना तो मला थोडासा क्लीन करून घ्यायचा आहे, बट त्यासाठी मला काही वेळ मिळत नाहीये. तर नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे ना हे असं कडपा आहे ते, आणि कडापामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी ठेवते, जे डबे आहेत ते. तर एक एक करून मी तुम्हाला दाखवते. तर हा जो खालचा कप्पा आहे याच्यामध्ये ना मोठे मोठे डबे ठेवलेले आहेत जे एकदम जड आहेत, उचलायला वगैरे मग वरतून काढायला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी खाली ठेवलेले आहेत. सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे दाखवते. ही छोटीशी टोकरी आहे, याच्यामध्ये मी काय काय ठेवते. जे टिफिन बॉक्स आहेत माझे विजेचे ते ठेवते, म्हणजे प्लास्टिक मध्येच मोस्टली. त्यानंतर हे कटर आणि असे छोटे छोटेसे झाकणं ठेवते, म्हणजे जे मला आई न्यायला मिळतील डब्याचे झालं किंवा मग छोटे छोटे जे बॉटल्स असतात त्यांचे. कारण असे भांड्यामध्ये मिक्स झाले किंवा रॅकला ठेवले ना मला लवकर मिळत नाही, त्यामुळे लवकर मिळण्यासाठी मी हे जे झाकण वगैरे आहे ते अशा टोकरीमध्ये ठेवते. आणि ही ट्रिक तुम्ही पण यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला पण असं वेळेवर सगळं जे आहे ते मिळते. या डब्यामध्ये डाळीचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या डब्यामध्ये पण आहे आणि इकडे पण आहे. ह्याच्यामध्ये बेसन, रवा, जे एक्स्ट्राचे पॅकेट आहेत ना ते आहेत. त्याच्यावरती हा पोळपाट ठेवते मी, कारण पोळपाट ठेवायला दुसरीकडे जागा नसल्यामुळे मग मला इथे ऍडजस्ट करायला लागतो. इकडे हे 2 डबे आहे. आता या डब्यामध्ये आय थिंक साखर आणि गूळ आहे, त्या डब्यामध्ये तांदूळ आहे. तर हा सेकंड वाला जो आहे कप्पा त्याच्यामध्ये हा डब्बा आहे, याच्यामध्ये घरगुती मसाला आहे जो आईने बनवलेला. ह्याची रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची राहून गेली. इकडे ही मुसळ आहे, तुम्हाला दिसत असेल. तर ही मुसळ मला लागते खलबत्त्यासाठी, जी आईला ती लागते आणि मला ही लागते.
त्यामुळे तिला मी इथे ठेवते, हिला ठेवायला जागा नसल्यामुळे. इकडे हा खडे मसाल्याचा डब्बा आहे, याच्यामध्ये सर्व मसाले आहेत. लवंग, मिरे, धने, तेजपत्ता, दालचिनी अशा प्रकारे हे सर्व आहे. आणि इकडे वरतीच ठेवते म्हणजे मला लगेच मिळून जातं जेव्हा पाहिजे तेव्हा. हा डब्बा कंटिन्यू इथे असतो, मगाशी घेतल्यामुळे तो तिथे राहिला. हा इकडच्या डब्यामध्ये पोहे आहे, इकडे याच्यात परत तांदूळ, याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हा मसाल्याचा डब्बा, हा सुद्धा मी इथेच ठेवते डब्यावरती, म्हणजे दोन्ही डबे सोबत राहतात. आणि याच्यामध्ये तांदूळ आहेत. तांदूळ 2-3 प्रकारचे असल्यामुळे ना प्रत्येक डब्यामध्ये वेगवेगळे ठेवलेले आहेत. आणि हा स्टीलच्या डब्यांमधला शेवटचा कप्पा. त्याच्यानंतर याच्यामध्ये मला बघायला लागेल काय तर, हा याच्यामध्ये मुगाची डाळ आहे. याच्यामध्ये पुन्हा तांदूळ आहेत. तांदूळ खूप अशा डब्यांमध्ये झालेले आहेत, त्यामुळे मला लक्षात नाही राहत मी कुठे काय ठेवते. तर त्यामध्ये साबुदाणा आहे. आणि हा जो डब्बा आहे त्याच्या मागे ठेवते मी मिठाचा छोटासा डब्बा. त्यानंतर हिंग. हे जे दोन्ही आहे ते मी भाजी बनवण्यासाठी तर आपण मीठ घेतोच, पण हिंग सुद्धा मी मोस्टली आता म्हणजे चालू केलंय प्रत्येक पदार्थामध्ये किंवा प्रत्येक भाजीमध्ये टाकायचं, त्यामुळे हे मला लक्षात म्हणजे राहायला पाहिजे म्हणून हे दोन्ही मी इथे ठेवते. आणि हे इकडे असं डब्बा. त्यानंतर ह्याच्यामध्ये रवा आहे, याच्यामध्ये शेंगदाणे आहेत. आणि याच्यामध्ये जो मसाला म्हणजे घरगुती मसाला होता तो उरलेला याच्यामध्ये टाकला, कारण तो डब्बा पूर्ण फुल झालेला. इकडे हा डब्बा खालीचा आहे, याच्यामध्ये गुळ होता पण आता त्या संपल्यामुळे मी हा तसाच ठेवला. याच्या मागे तुम्ही बघू शकता हा कढीचा डब्बा आहे. हा याच्यासाठी आम्ही वरती ठेवला, कारण काही बनवलं तर माझ्या नणंदबाईला वगैरे देता यावं म्हणून तो इथे ठेवला. याच्यामध्ये सब्जा आहे. मी सब्जा पिते केव्हा केव्हा, कारण मला हीटचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे याच्यामध्ये सब्जा. ह्याच्यामध्ये मेथी दाणे आहेत. हे मी हेअर साठी आणलेले किंवा मग कधीतरी खाण्यासाठी वगैरे. आणि त्याच्या मागे अजून एक हा छोटा डब्बा आहे, याच्यामध्ये लसूण चटणी आहे. जे बरण्या आहेत ना याच्यामधलं मोस्टली संपलेलं आहे सगळंच. आता मला ह्याला फिलअप करायचंय, ते उद्या वगैरे करेल मी, कारण आज तर काही वेळ नव्हता मला एवढं. म्हटलं जसं आहे तसंच तुमच्यासोबत शेअर करावं. इकडे मोहरी मम्मीकडनं आणल्यामुळे बरीचशी आहे आणि कुठल्या तरी एका डब्यामध्ये पण आहे. इकडे जे काबुली चणे आहेत ते, मुगाची डाळ, याच्यामध्ये तुरीची डाळ असते बट ती पण डब्यामधली संपलेली, मसूरची डाळ आणि ही मटकीची डाळ. आता ह्याच्या मागे ते एकदम शॉर्टकट मी तुम्हाला दाखवते. ह्याच्या मागे किती पसारा आहे, म्हणजे छोटे छोटे एकदम डबे असतात ना प्लास्टिकचे ते आहे ज्यामध्ये सामान ठेवलेलं. ते काय मी एक एक करून दाखवत नाही तुम्हाला, कारण खूप मोठा होईल आपला व्हिडिओ. हा पोळ्याचा डबा आहे. हा तर मी जास्त यूज नाही करत, पण कधीतरी लागल म्हणून इथे वरती ठेवलाय. इकडे तुपाचा डब्बा. त्यानंतर हे मी मिशोवरनं ऑर्डर केलेलं. ह्याच्यामध्ये किती दिवस झाले मीठ वगैरे संपलेलं, चाट मसाला आणि मीठ, ते काय मला भरणं होत नाही याच्यामध्ये. लोणचाची बरणी, इकडे पण लोणचं असं आहे वेगवेगळं. त्यानंतर हा जो वरचा कप आहे याच्यामध्ये ना ग्लास, काचेचे कप आणि जे आपलं साबण वगैरे आहेत ते ठेवलेत. तर ते पण मी तुम्हाला एक एक करून दाखवते, कारण असं जर दाखवायचं म्हटलं ना तर माझी हाईट कमी असल्यामुळे तर मला असं व्यवस्थित दाखवता नाही येणार आहे. तर ते पाठीमागे जे दिसतंय ते वेगवेगळ्या दोन प्रकारचे जे आहेत ते वाट्या आहेत, खूप साऱ्या काचेच्या. हे कप आहेत असे वेगवेगळे. त्यानंतर हे ग्लास जे आहेत ते वेगवेगळ्या डिझाईनचे आहे. इथून इकडे वेगळे आणि इकडून इकडे वेगळे. इकडे हे गाडगं ज्यामध्ये भाजी वगैरे फोडणी टाकतो, डाळ शिजवतो. त्यानंतर इकडे वरती क्लिनिक प्लस ज्या शॅम्पूचे पाऊच आहेत ते आहेत, केव्हा तरी लागतात म्हणून. साबण आहे मागे, इकडे भांड्याचे साबण, कपड्याचे साबण. आणि हे ठेवायला मला जागा नाहीये त्यामुळे मी इथे हे ऍडजस्ट केलंय. आणि हा जो कडापा आहे त्याचा पूर्णपणे ना असा लुक आहे. माझ्या परीने मी हवं तितकं स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा ट्राय केलंय. बघूयात आता तुम्हाला आवडतं की नाही, मला नक्की कळवा. मला जे काही किचन आहे ते मी दाखवलंच, पण सगळ्यांच्या किचनमध्ये जो काही पसारा असतो ना तो माझ्या पण किचनमध्ये आहे आणि तो तुम्हाला दाखवायचा राहिलाय. तर किचनमध्ये सज्जा असतातच प्रत्येकांच्या, सज्जा, कडापा काय तुम्ही म्हणता ते. तर त्यावरती प्रत्येकांच्याच घरी खूप सारा पसारा ठेवलेला असतो आणि माझंही तसंच आहे. तर चला ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे असं काही आहे पसारा, तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. तिकडे पातिल्या आहेत 2-3 असे छोटे मोठे त्या साईजमध्ये. त्यानंतर तिकडे एक हंडा दिसतोय तुम्हाला.
त्यामध्ये काहीतरी ठेवलेलं आय थिंक कुरड्या ते आहे. त्यानंतर त्या बाजूला छोटे छोटे सामान आहे. इकडे जार, हा कुकरचं बॉक्स, त्याच्यावरतीचे बॉक्स दिसतात ते तुम्हाला, ते काचेचे ग्लास आहेत, त्यांचे बॉक्स आहेत. बकेट, पुन्हा एक जार, टोपलं, पातीलं, पुन्हा जार, इकडे कॅन आणि हंडा, हे अशा प्रकारे आहे. तर वरचं मला काही एवढं तुमच्यासोबत व्यवस्थित शेअर करता नाही येते, त्यामुळे जसं आहे तसं केलं. तर एक पार्ट करून मी तुमच्यासोबत शेअर केलंय माझं किचन कसं आहे, कुठे काय ठेवलेलं आहे. तर मी ना तर तुम्हाला एकदा पूर्ण दाखवते, म्हणजे फक्त कॅमेरा फिरवून की कसा आहे माझं किचन किंवा कुठे काय काय ठेवलेलं. एक नॉर्मली जसं दाखवतात तसं दाखवते अगदी कमी वेळामध्ये. तर चला आता किचनची आपली जी शेवटची क्लिप आहे ती बघून घेऊयात. जसं झालं, जितकं व्यवस्थित करता आलं तितकं मी हा व्हिडिओ शूट केलाय. सो तुम्हाला आवडला की नाही मला माहिती नाही, बट तरी जर आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि छोटीशी मला कमेंट करा, म्हणजे मला पण कळेल की हा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलाय किंवा मी व्यवस्थित असं म्हणजे जसं दाखवायला पाहिजे होतं तसं दाखवलंय. ऍक्च्युली किचन छोटं असल्यामुळे ना मला जागा ऍडजस्ट होत नव्हती मला उभं राहण्यासाठी आणि कॅमेरा ऍडजस्ट करण्यासाठी. कारण आपण उभं राहायचं आणि शूट करायचं असेल काही तर कॅमेरामध्ये ना आपल्यामध्ये ना थोडंसं अंतर असायला पाहिजे, पण तितकं अंतर ऍडजस्ट होत नव्हतं. त्यामुळे कसं बसं जे आहे ते आम्ही शूट केलंय. आणि आज त्यातली त्यात विजयची तब्येत पण ठीक नव्हती, पण तरी मी त्याला म्हटलं ना आजच्या दिवस मला हेल्प कर, उद्यापासून तुझी काही हेल्प नाही लागणार मला व्हिडिओसाठी. सो कसं बसं त्याला रेडी केलं आणि आम्ही दोघांनी मिळून हा शूट केलाय. तर जास्त काही वेळ नाही लागला शूट करण्यासाठी, तासाभरामध्ये होऊन गेलं, कारण छोट्या छोट्या क्लिप घ्यायला लागतात, त्यामुळे ते जसं आहे तसं शूट केलं. तर तुम्हाला माझं किचन कसं वाटलं मला नक्की कळवा आणि आवडलं असेल तर ते पण मला सांगा. तर चला भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.